श्री ज्ञानदेव। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मानं। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता गडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आदरणीय चौगली सरांना वंदन। आपण सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ आपण ऐकता, आपल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि आजचं चिंतन आपण सुरू करतोय। आज आपण तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करायला लागलो आहे। बरीचशी ज्ञाननिष्ठा ज्याला आपण म्हणतो ती ज्ञाननिष्ठा आपण संपूर्ण केलेली आहे। आपण यावेळी बोलताना अगोदर उपाय विचार केला होता की जेव्हा दुसऱ्या अध्यायाचा शेवट होईल त्यावेळी शिकण्यासारखं काही शिल्लक राहणार नाही जर तीव्र मुमुक्षुत्व असेल तर। जर निश्चितच ज्ञानाची लालसा संपूर्ण झाली असेल, खूप पुरेसं झालं, आता याच्या पलीकडे काय ऐकण्यासारखं काही शिल्लक नाही असं वाटण्याची शक्यता आहे। पण पुढे जे अध्याय झालेले आहेत, आता पुढचे 16 अध्याय राहिले, या 16 अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी तोच हा सिद्धांत जे आहेत तेच सिद्धांत परत नवीन दृष्टांतासहित सांगितलेले आहेत। म्हणजे दुसऱ्या अध्यायात सगळं सांगून झालेलं आहे असं सरळ म्हणायचं आहे त्यांना। अगदी भगवद्गीतेलाही म्हणायचं आहे आणि ज्ञानेश्वरांना सुद्धा म्हणायचं आहे। त्यांनी सगळा दुसरा अध्याय जो आहे 72 श्लोकांचा आणि 375 ओव्यांचा आपण पुन्हा वाचावा, पुन्हा त्यातले श्लोक अनुभवावेत शब्द वापरला बरं काय मी, वाचावेत, चिंतन करावेत आणि अनुभवावेत। फारसं बरेच वेळा काही वेळा वाटतं एखादे 2 श्लोक पाठ झालेले असतात, 1 2 3 10 ओव्या त्यातल्या लक्षात येतात, आपल्याला कुणाला तरी सांगावंसं वाटतंय, पण आपण आपली तयारी अगोदर प्रकट पद्धतीने व्यवस्थित करावी। सांगायला पण हरकत नाही, पण सांगायची घाई करू नये, मुरवावं, जिरवावं, मग आपोआप सांगायला प्रकट व्हायला लागते। म्हणून अभ्यास हे प्रकटावे असं दासबोधामध्ये सांगितलेलं आहे। अभ्यास झाल्याशिवाय प्रकट होऊ नये लोकांच्या पुढं। त्याचं कारण असं आहे की एखादी गोष्ट समजली असं आपल्याला वाटत असतं, पण बऱ्याच वेळा ती अपूर्ण समजलेली असते आणि त्याचं पूर्णत्व कळत नाही। म्हणून जे आपण चिंतन आता घ्यायला लागलोय ही चिंतनं ज्ञानेश्वरीवरची आणि भगवद्गीतेवरली, तर भगवद्गीतेचं प्रवचनं कशी करावीत आणि ज्ञानेश्वरीची प्रवचनं कसं करावीत किंवा कीर्तन कसं करावं या अजिबात उद्देश नाही आहे, यात मुक्तीचाच फक्त उद्देश आहे। एक तरी श्रोता आहे मला बोलता म्हणले, फोनवर बोलले, सर ही ज्ञानेश्वरी कधी 2 3 4 वर्षानं संपेल, कदाचित आम्ही मुक्त होऊ। आता एवढं जर धाडसानच येते एखादा श्रोता बोलतो ना तर खूप आनंद होण्यासारखी स्थिती आहे, कारण हे शिवगडच्या मुखातून बाहेर पडणार आहे। बाहेरून जे आलेलं असतं ना ते समोरून रामकृष्ण परमहंसांचा एक दृष्टांत आहे। ते म्हणतात एक कुठंतरी पाण्याचा उगम असतो आणि ते पाणी स्वच्छ पाणी हळूहळू वाहत येतं आणि कुठंतरी एक मोठा कटडा असतो असा, त्या कटड्याच्या ठिकाणी काहीतरी एक तीर्थ असतं, कुठलं तरी तीर्थक्षेत्र। त्या ठिकाणी काही माणसं काय करतात, ते वर्णन येणारं पाणी आहे त्या पाण्याच्या बरोबर तोंडावर असं पाठ करून तिथं गाईचं मुख बसवतात, म्हणजे गाईच्या तोंडातून पडते असं लोकांना वाटतं ते। आणि ते लोक येतात तीर्थक्षेत्राला भेट देतात आणि ते पाणी तीर्थ म्हणून घेऊन जातात। वास्तविक ते आहे काय तीर्थ? नाही, पण ते बाहेरून येतं आणि मुखातून कोणाच्या येतंय तर ते येतंय गाईच्या मुखातून। मग गाईच्या मुखातून आले म्हणजे तीर्थ आहे। वास्तविक ते आलंय कुठनं? मुख्य झऱ्याचा आहे तो पाझर, आणि तो पाझर ओळ हळूहळू पुढे येतो आणि वाटतो गाईच्या मुखातून आलाय म्हणून तीर्थ समजून प्राशन करणं बरोबर वाटतं। असंच हे तीर्थ आहे, पण मुख्य जो स्रोत आहे ना तो शिवगड आणि परमपूज्य काका आहे, या पलीकडे दुसरं नाही।
तोंड माझं असेल, तोंडातून येते असं दिसत असेल, पण ते तोंडातून येत नाही, ते पाठीमागला झरा आहे आणि त्यातून ते येत असतं. त्यामुळे कदाचित कुणाला तरी वाटत असेल आणि वाटावं सुद्धा की कोणतं, की यातून जीवनमुक्तीचा संदेश आहे, जीवनमुक्ती व्हावीच असा 100% विश्वास ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेला आहे. त्यामुळे व्हायला काय हरकत नाही या चिंतनातून. म्हणून चिंतन कधी सोडायचं नाही, दुसरा अध्याय सोडायचा नाही. पुढे आहे वाटेल आपल्याला विस्तार जर करायचा असेल तर 12वा अध्याय 18वा अध्याय खूप विस्तार करण्यासारखे आहेत की त्यामधून हेच ज्ञान पुढं विस्तारित सांगितलेलं आहे. आता कर्मयोग सांगायला सुरुवात करतात माऊली, आणि या कर्मयोगामध्ये आपण बहुतेक लोक कर्मयोगाचे अधिकारी असतो, ज्ञानाचे अधिकारी होत जातो. हळूहळू आपण ज्ञानाचे अधिकारी होत असतो. अगोदर मात्र 100% सगळे जीव कर्माचे अधिकारी आहेत. कर्माचे अधिकारी म्हणजे कर्म करावंच लागते, कर्म नाही करता येत नाही म्हणजे अधिकारी झालाच ना. त्याच्यासाठी दुसरा अधिकार कसला लागतो कर्मासाठी? कर्म रोज करतोय, नको म्हणलं तर कोण बसतोय का बघा? बसलं तरी माऊली म्हणतात बसलं तरी कर्म होते. मी गप्प बसलोय असं म्हटलं तरी कर्म होते. गप्प बसणं हे पण कर्म आहे, श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे. मग श्वास न घेता असं कोण राहील का? तर राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की श्वास न घेता माणूस जिवंत राहणार नाही, तसं कर्म न करता अजिबात शरीर टिकणार नाही, याची ग्वाही आपल्याला सगळ्या संतांनी दिलेली आहे. त्यामुळं आता अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो बुद्धियोग तुम्ही सांगितला, कर्मयोग सांगितला. बुद्धियोग आणि कर्मयोग सर्वसाधारण एक आहे, पण बुद्धियोगामध्ये ज्ञानयोग दडलेला आहे हे त्याला कळत नाही. बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग आहे, आणि निष्काम कर्मयोगाची परिपूर्ती जो परिणाम आहे तो कुठंपर्यंत जातो? ज्ञानयोगामध्ये जातो. म्हणजे ज्ञानयोगापर्यंत त्याचा प्रवास असतो. सुरू होतो कर्मयोगातून, बुद्धियोगातून, निष्कामतेतून, निर्ममतेतून, निरांकारेतून, हळूहळू चित्तशुद्धी, चित्तशुद्धीतून मोक्ष, असं ती यात्रा आहे आपली. आणि त्या यात्रेला अर्जुनाला कळत नाही. तुमचं एकदा असं सांगता कर्म करा म्हणून सांगता, एकदा म्हणताय कर्म करायची काही गरजच नाही, तुझ्या क्रिया कमी व्हायला पाहिजेत तरच ज्ञान स्थिर होईल, तुझी हालचाली बंद व्हायला पाहिजेत, कर्माचा कशाला इतकी कर्म करतोस असं मध्येच म्हणतात. दुसऱ्या अध्यायाची 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का. हे कर्माचाच सिद्धांत पुढे पुढे ज्ञानयोगामध्ये घेऊन गेलेले आहेत ते. त्यामुळं कदाचित आम्हा तुम्हाला सुद्धा शंका येण्याची शक्यता आहे. शंका येऊ दे, पण ही खरी शंका कुणाची आहे? अर्जुनाची शंका आहे. आणि अर्जुन आता 2 प्रश्न पहिल्यांदाच विचारतो, आणि प्रश्नाची उत्तर द्यायला भगवंत सुरू करतात. म्हणजे तुला कर्मयोग मी करू, कर्मयोगात मी अधिकारी आहे की ज्ञानयोगात? अगोदर सांगितलं तुम्ही की मी ज्ञानयोगाचा अधिकारी आहे, आणि त्यामुळे ज्ञानयोगात मी आता उतरलेलो आहे. मी तीव्र मुमुक्ष आहे म्हणूनच तुम्ही मला ज्ञान सांगितलं. याचा अर्थ आता मला कर्म करायची काही गरज नाही. म्हणजे युद्धासारख्या घोर कर्मात मला तुम्ही प्रवृत्त करत होता, ते तुम्हालाच कळलं आता तुमची चूक आहे. पण ही चूक म्हणायला गेलं तर लगेच दुसऱ्यानं सांगता दुसऱ्यांदा दुरेन हे वरण कर्म, एकाने मध्ये श्लोक टाकलेला आहे बघा. हे कर्म जे आहे ना हे निकृष्ट दर्जाचं असतं. का? ज्यामध्ये सकामता आहे ते कर्म निकृष्ट असतं, असा शब्द फक्त भगवंतांनी वापरला नाही. त्याला वाटतंय कर्म निकृष्ट असतं आणि ज्ञान तेवढं श्रेष्ठ असतं. अरे पण ज्ञानाकडे जायला कर्मच पाहिजे आहे ना. कर्म नाही केलं तर ज्ञानाकडे जायचा अधिकार कसा प्राप्त होईल हे त्याला कळलेलं नाही. आणि कळलेलं नसल्यामुळं तो आत्ता विचारायला आहे प्रश्न, आणि त्या प्रश्नाची सुरुवातच 3ऱ्या अध्यायानं होते. 3ऱ्या अध्यायामध्ये कुठलंही मंगलाचरण वगैरे केलेलं नाही आहे. पहिल्या अध्यायात मंगलाचरण झालं, पण इथं आता 3ऱ्या अध्यायात सुद्धा डायरेक्ट शब्दांत सुरुवातच आहे. इकडे शेवट जसा झालेला आहे, शेवटात मध्ये म्हणतात की ब्राह्मी स्थिती कशी असते. या ब्राह्मी स्थितीमध्ये रमणारा जो असतो त्याला कर्माची कटकट शिल्लक राहत नाही. म्हणजे मग बरं झालं म्हणतो अर्जुन, कर्माची कटकट राहत नाही म्हणजे आता मला युद्ध करावं लागत नाही. युद्ध करावं लागत नाही म्हणजे मला स्वजनांना मारावं लागत नाही, माझ्या बंधूंना, पितामहांना किंवा माझ्या द्रोणाचार्य असलेल्या गुरुंना आता मला बाण सोडावे लागणार नाहीत असं वाटायला लागले त्याला. पण मागेच अगोदर बुद्धियोगाचं महत्त्व सांगितलेलं आहे, म्हणून माझ्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे असं अर्जुन बोलतो. आणि एक पहिल्या श्लोकामध्ये काय म्हणतो बघा, एक 4-5 ओव्या माऊलीने वापरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती व्याख्यान केलेलं आहे. अर्जुन वाच, पहिला 3रा अध्याय आहे बघा. जायसी चेत कर्म नसते मत्ता बुद्धीर जनार्दन, मता बुद्धीर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मा नियोजिसी केशव. वास्तविक प्रश्नचिन्ह आहे, पण प्रश्नचिन्ह संस्कृतमध्ये कुठं वापरलं जात नाही बरं काय, कुठेही नाही. संस्कृतमध्ये कुठेही प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह असला प्रकारच नाही.
डायरेक्ट हे मराठीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह. वास्तविक इथं क्वेश्चन मार्क आहे का, मला तू कोणत्या नियोजयसी केशव, मग तू कोणत्या कर्मात मला ढकला लागलास असा प्रश्न विचारलेला आहे. अर्जुन म्हणाला जनार्दना, जनार्दन एक शब्द आता भगवंताला वापरलेला आहे. निष्काम कर्मापेक्षा आत्मविषयक ज्ञान श्रेष्ठ असे जर तुला संमत आहे, म्हणजे निष्काम कर्मापेक्षा काय करावं, आत्मविषयक ज्ञान जे आहे ते श्रेष्ठ आहे, बरोबर आहे. तर मग केशवा, हिंसादी दोषांनी युक्त अशा क्रूर कर्मामध्ये मला का नियुक्त करतोस. आता परमपूज्य खंदारकर महाराजांनी त्याचं भाषांतर करताना मात्र प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, कारण खरंच तिथं प्रश्नचिन्ह आहेच, पण ते आपल्याला संस्कृतमुळे दिसत नाही. हिंसादी दोषांनी युक्त घोर कर्म शब्द जो वापरला त्यासाठी भाषांतर करताना काय वापरलं, हिंसादी दोष त्यामध्ये आहेत, म्हणजे हिंसा आहे त्यामध्ये पाप आहे. हिंसादी या शब्दाचा जो अर्थ आहे हिंसा अधिक काहीतरी आणखीन दोष आहे, त्यामुळे हिंसादी शब्द वापरलेला आहे. हिंसादी दोष जे आहेत असं क्रूर घोर पाप कर्म जे आहेत ज्याच्यामध्ये अनेक दोष आहेत, अशा दोषांनी युक्त असलेल्या कर्मामध्ये का नियोजयसी केशवा, माम नियोजयसी केशवा, मला तू का ढकलतोस किंवा मला तू का नियुक्त करतोस, मला त्यामध्ये कशाला नेमणूक करायला लागलास, म्हणजे मला तू तसं करायला लावू नकोस. त्यावरती माऊलींनी भाष्य केलंय बघा. मग ऐका अर्जुन म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्या निके परिसले कृपानिधी, म्हणजे तुम्ही अगोदर जी वाक्य बोलला ना ती मी निके. बघा अर्जुन म्हणाला देवा ऐका, ऐका अर्जुन म्हणितले, म्हणजे अर्जुन म्हणाला तुम्ही जे वाक्य बोलला देवा, तुम्ही जे वाक्य बोलले, तुम्ही जे वाक्य बोला ते मी चांगल्या प्रकारे ऐकले, ते म्या निक्या परिसेले. आता परिसिले म्हणजे ऐकले असं द्यायचा, निके म्हणजे योग्य पद्धतीने. हा शब्द गेला आहे बघा 2, 3, 4 वेळा आता आलेला आहे. जर पुन्हा पुन्हा आपल्याला मागे लिहून घेतला असेल तर कदाचित लक्षात येईल. आणि परिसिले म्हणजे चांगल्या प्रकारे मी ऐकलं. कृपानिधी दुसरा एक शब्द वापरला, त्यांना कृपानिधी शब्द श्रीकृष्णासाठी वापरलेला आहे. हे कृपानिधी, तुम्ही जे वाक्य बोललात ते मी चांगल्या प्रकारे ऐकले आहे. मागचं जे जे कर्म कसं करायचं आहे, निष्काम कर्म काय आहे, बुद्धियोग काय आहे, मी ऐकले सारखं. ते तर कर्म आणि करता उरेची ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. आता दुसऱ्या ओळीत काय म्हणतात, आता हे ज्ञानयोगाचं वर्णन करायला बघा. हे अनंता आत्मज्ञानामध्ये कर्म आणि करता हे विचार करून पाहिले असता उरतच नाहीत, आणि स्पष्टीकरण करून दिलेलं आहे. खूप ओव्या त्यावरती मागच्या वेळा वापरलेल्या आहेत की कर्म करायची गरज नाही, आणि कर्म शिल्लक नसल्यामुळं कर्म शब्दाचा अर्थ असा आहे जे अनायसे स्वकर्म स्वधर्माला चिकटून असलेलं कर्तव्य असलेली ती कर्म करणं, आणि त्या कर्मात लक्ष न ठेवण्यामुळं कर्म होत नाही. म्हणायचा उद्देश हा, कर्म करत नाही असं होत नाही, कर्म चालू असतं, पण कर्म करतोय असा त्याला कर्तृत्वाचा भाव नसतो, म्हणून कर्म नाही असं यांना माऊलींना म्हणायचं आहे. म्हणजे काय म्हणतात बघा, कर्म आणि करता उरतच नाही. आता कर्म नाही उरणार कसा, तर कर्म उरणार नाही म्हणजे कर्म करतो, पण कर्म करतो असा भाव तो आपल्याजवळ ठेवत नाही, म्हणून कर्म शिल्लक राहत नाही. आता तसा भाव ठेवला नसल्यामुळं कर्तृत्व सिद्ध होत नाही, त्यामुळे कर्ता पण शिल्लक राहत नाही. असा दोन्हीही आत्मज्ञानातला हा सगळा सिद्धांत आहे. तो मी आता उरतच नाही असे जर तुझे निश्चित मत तू सांगितलंस, हे मी ऐकलेलं आहे. तरी माते केवी श्रीहरी, मग तू जर असं सांगत असेल आत्मज्ञानामध्ये कर्माची काहीच गरज नाही, आत्मज्ञानामध्ये कर्म निकृष्ट ठरतं, कर्म आणि क्रिया उरतच नाहीत, कर्तृत्व भाव नाही तिथं, करता नाही ना, मग कशाला पाहिजे कर्म करायला. तरी माते केवी श्रीहरी, मग अर्जुना तू युद्ध कर असे मला का म्हणतोस. माते केवी श्रीहरी म्हणशी पार्था संग्राम करी, तू मला युद्ध कर म्हणून का सांगतोस. संग्राम म्हणजे युद्ध. येथे लाजसीना महाघोरी कर्मी सुता, या अत्यंत क्रूर युद्धामध्ये ढकलताना तुला लाज वाटत नाही ना. आता हा शब्द जरासा तिखट शब्द वापरलेत बरं काय अर्जुनाच्या तोंडात, हे जरासे तिखट शब्द माऊलींनी घातलेले आहेत. वास्तविक जर श्लोक बघितला ना, जनार्दन हा शब्द जो आहे ना किंवा मध्ये म्हणलेला आहे बघा, तत्किम कर्मणी चेत कर्म नसते मता बुद्धीर जनार्दना, हा जनार्दन शब्द जो आहे, केशव शब्द जो वापरलेला आहे तो फार प्रेमानं वापरलेला आहे. पण वापरलेला असताना सुद्धा माऊलींनी मात्र इथे शब्द वापरला, तुला लाज कशी वाटत नाही. आता इथं जर लाज कशी वाटत नाही याचा प्रश्न जर असं वापरला तर आपल्यालाही खटकतं. श्री गुरु म्हणून त्यानं काय केलेलं आहे, त्यांना स्वीकारलेलं आहे.
मध्ये अगोदर कार्पण्य दोषा प्रहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म समूढ चेता असं म्हणतोय. शिष्यस्तेहम शादिमात्माम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे, तुम्ही जे सांगाल ते मी करतो, मी तुम्हाला शरण आलोय, हे वाक्य अगोदर बोलला आणि आत्ताच त्या श्री गुरुंना म्हणतोय तुम्हाला लाज कशी वाटत नाही. हा मुद्दा बराचसा खटकण्यासारखा आहे. जर काळजीपूर्वक आपण ज्ञानेश्वरी वाचत आलो तर गोष्टी लगेच लक्षात येतील की माऊलीने असा शब्द वापरला, त्याचा अर्थ असा आहे. ह्याला कळायला 11वा अध्याय यावं लागेल. विश्वरूप दर्शनाशिवाय ह्याची खरी ओळख श्रीकृष्णाची अजून व्हायला नाही. त्याला अजून ते गुरु आहेत असं वाटतच नाही. ते मित्र आहेत, घोड्याचा खरारा करणारे आहेत, माझं सारथ्य करणारा आहे, माझा जवळचा नातलग आहे, माझा तो आत्ते भाऊ काय मामे भाऊ काहीतरी नातं त्यांचं आहे तो आहे, याच भावनेत तो आहे. आणि म्हणून म्हणतो तो, तुला लाज कशी वाटत नाही, म्हणजे तुला याबद्दल खंत कशी वाटत नाही, असा शब्द आहे. येथे लाजसी ना महागोरी कर्मी सुता, अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे म्हणतोस? या अत्यंत क्रूर युद्धामध्ये ढकलताना तुला लाज वाटत नाही ना? हा गा कर्म तुची अशेक निराकरीशी निश्चेक, तरी मज करवी हिंसक का करविशी? काय म्हणतोस? तूच सर्व कर्माचा पूर्णपणे निषेध करतोस, अगोदर केलेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्ण कर्माचा निषेध केलेला आहे. मग माझ्याकडून असलं हिंसाधिक कर्म जे आहे ते का करून घेतोस? सगळ्यांना मारायला का सांगतोस? आणि शेवटच्या ओवीमध्ये 5व्या ओवीमध्ये म्हणतात, तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानून देशी कर्मलेशा आणि एसनीही हिंसा करविता असे. श्रीकृष्णा, याचा तू विचार कर की आत्मज्ञानापुढे लहानशा देखील कर्माला मान देत नाहीत. तू मानून देशी कर्मलेशा, अगदी छोट्यातलं छोट्यात कर्माला सुद्धा मान देत नाहीत. आणि एकीकडे एवढी मोठी हिंसा माझ्याकडून करवित आहेस. आत्मज्ञानाचा जर विचार केला तर आत्मज्ञानामध्ये कर्माला फारसं स्थान नाही असं त्याचं मत झालेलं आहे. बरं काय मत आहे, कदाचित हा पूर्वपक्ष म्हणून मांडलेला आहे. आता उत्तर पक्षाचंच खरं ऐकायचं असतं. परमपूज्य काकासुद्धा बोलताना म्हणतात की विचारसागरमध्ये पूर्वपक्ष उत्तर पक्ष असे दोन्ही पक्ष मांडलेले आहेत. आपण पूर्वपक्ष वाचूच नये, नाहीतर आपला घोळ होण्याची शक्यता आहे, असं परमपूज्य काकांचं मत आहे. का? उत्तर पक्षामध्ये डायरेक्ट सिद्धांतच वाचायचे ना, त्यांना उगीच शंका काढत बसलेली असतात. आणि खरंच वाटायला ते माझी पण हीच शंका आहे वाटते, आपली नसते बरं काय. पण पूर्वपक्ष वाचल्यामुळं आता अर्जुनाच्या मताप्रमाणे आपलं सुद्धा मत तयार होते. का असा बरं हे करत असेल? कर्म निकृष्ट दर्जाचा आहे. दुरेन हे वरण कर्म श्लोकच आहे बघा दुसऱ्या अध्यायामधला. हे निकृष्ट दर्जाचं कर्म असताना तू मला त्यात का ढकलतोस? हिंसा करायला का लावतोस? माणसांना मारणं ही हिंसा आहे असं तूच सांगतोस आणि तरी तूच म्हणतोस की तू युद्ध करायला पाहिजेस. ह्या दोन्ही गोष्टी मला काही कळत नाहीत असा विचार या एकाच श्लोकामध्ये मांडलेला आहे. म्हणजे बुद्धियोगामध्ये कर्मयोग आहे ही गोष्ट तो विसरतोय बरं का. म्हणजे कर्तेपणाचा अहंकार आणि फलासक्ती टाकून केलेल्या कर्माला कर्मयोग म्हणतात. फलासक्ती टाकली पाहिजे. मधीच म्हणलेले आहेत कर्मण्यम अधिकार असते मा फलेषु कदाचन. हा विचार पहिल्यांदाच तुझा कर्म करण्यात अधिकार आहे पण कर्माच्या फलासक्तीमध्ये नाही. दोन वेगवेगळे शब्द वापरल्यामुळे तो म्हणतोय. आता पुढे म्हणणार आहे बघा दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये, तू असे बुद्धीला भ्रम पाडणारे प्रश्न टाकतोस आणि त्यामुळे मला काही कळत नाही. तसं पहिल्यांदा सुद्धा म्हणतो तो, केशवा तू मला या हिंसादी कर्मामध्ये का ढकलतोस? माझी योजना तू का केलेली आहेस? त्यामुळं आसक्ती ठेवून जे कर्म होतं ते निकृष्ट दर्जाचं असतं. वास्तविक ज्या ज्यावेळी कर्मात आसक्ती असते ना ते कर्म सकाम होतं आणि सकाम कर्म म्हणजे निकृष्ट असतं. आपण कुठलेही कर्म करत असताना निष्काम पद्धतीने जर करायला लागलो तरच तो कर्मयोग होतो. आजही आपण बघतो बरेचसे लोक कर्मयोगी आहेत, त्याला कर्मयोगी संबोधतात पण ते खरे कर्मयोगी नाहीत. शास्त्र त्यांना कर्मवीर म्हणतं. कर्मवीर म्हणा म्हणजे काही मोठे मोठे विभूती लोक गेले ज्यांची चरित्रता प्रसिद्ध आहे, ज्यांच्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. नाव आपण घेऊ शकत नाही त्यांचे, कारण प्रत्येक वेळी कोण नाही कोणतरी विरोध करत असतं. असं का म्हटला आमच्या विभूतींना वगैरे, त्याचा काही संबंध नाही. पण त्यांनी जी केलेली कर्म नाकारता येत नाही. आजही त्यांची आपण सगळ्या पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करतो पण ते कर्मयोगी म्हणण्यापेक्षा त्यांना कर्मवीर म्हणावं. त्यांनी समाजासाठी काम केलं पण असा अर्थ नव्हे की त्यांची निष्कामता त्यामध्ये होती. कदाचित काहीतरी होतं त्यामध्ये की म्हणून त्यांना ते करावं असं वाटलं. कधी कधी त्यांना कोणतरी महात्मा गांधींना त्या रेल्वेतून त्यांना ढकलून दिले एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं. तुम्ही खालच्या दर्जाची लोक आहात, मागास आहात म्हणून ढकलून दिलं, म्हणजे अस्पृश्य आहात म्हणून त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधातली चळवळ उभा केली.
विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नंतर नंतर या चळवळी निर्माण कुठून झाल्या, त्यांच्यावर कदाचित अन्याय झाला. आणि असे काही लोक आहेत की ज्यांच्यावर खरंच अन्याय झालेत ना, ते उठलेत आणि त्यांनी काहीतरी केल्या, शाळा काढल्या आणि काही तलाव बांधले, तलावाजवळ काही आमरण उपोषणं केलीत वगैरे वगैरे. अजूनही उपोषणं चालू असतात. आता या उपोषणापाठीमागचे उद्देश जर बघितले तर फार विचित्र असू शकतात. आता सगळेच काही तसे नसतात, पण असू शकतात. मात्र असं काहीतरी करतात, उपोषण करतात, समाजासाठी लढतोय म्हणतात आणि 4-5 वर्षानंतर खासदारकीला अर्ज भरतात आणि त्यामुळे लक्षात येतं, अरे यांना हे पाहिजे होतं वाटतंय म्हणून यांनी केलं. ही निष्कामता आहे का? म्हणून त्यांना कर्मयोगी म्हणावं, कर्मवीर म्हणावं, कर्मयोगी नाही. कर्मयोग हा निष्कामतेत अभिप्रेत, त्यामध्ये निष्कामता अभिप्रेत आहे. तर नुसतं जोगीच मी कर्मयोगी आहे, मी समाजासाठी काम करतो, समाजासाठी उद्देश काय नसेल तर निश्चित तो कर्मयोगी आहे. उद्देश फक्त भगवंताची प्राप्ती, मी ही सगळी भगवंताची लेकरं आहेत म्हणून त्यांच्या सेवेसाठी काम करतोय, हा उच्च दर्जाचा उद्देश आहे. पण तसा उद्देश ठेवून करणारे फार कमी, अगदी कमी आहे. ते फक्त संतांनी करावं, समर्थांनी केलेली मठांची स्थापना किंवा तुकोबांनी केलेल्या या सगळ्या रचना, ज्ञानेश्वरांनी केलेल्या सगळ्या रचना, या सगळ्या त्यांच्या स्वतःसाठी काहीही नव्हतं. लोकसंग्रह हा एकमेव उद्देश होता. लोकसंग्रह त्यांचा वेगळा आणि आता जे कर्मयोगी करतात त्यांचा लोकसंग्रह वेगळा. ह्या लोकसंग्रहामध्ये मताचा गट्टा असतो आणि त्या लोकसंग्रहामध्ये करुणा आणि दया असते समाजाबद्दलची. किती फरक आहे बघा दोन्हीमध्ये. तिथे करुणेनं दयानं बुडती हे जन न देखीवी डोळा येतो कळवळा म्हणून त्यांनी रचना केल्या. ते खरे कर्मयोगी. पण इथं आता कदाचित दुसरे कर्मयोगी होऊ शकतील की ज्यांना काहीतरी उद्देश असतो आणि त्या उद्देशानं समाजात काहीतरी नाव मिळवावं, प्रतिष्ठा मिळवावी, धन मिळवावं, काहीतरी व्हावं असं जे वाटत असतं त्यांना कर्मयोगी म्हणणं चुकीचं आहे. तर हा बुद्धियोग, आसक्ती ठेवून कर्म जे असतं ते निकृष्ट दर्जाचं असतं असा विचार मागेच मांडलेला होता. त्यामुळं बुद्धियोग म्हणजे ज्ञान असा चुकीचा जर अर्थ घेतला, म्हणजे बुद्धियोग आहे ना तर ज्ञानच मार्ग येतो, तर तसा नाही येतो. ज्ञानापेक्षा कर्म निकृष्ट आहे असा अर्थ त्यातून निघायला लागतो. मग ज्ञानापेक्षा कर्मच निकृष्ट आहे म्हणजे कर्म करायचंच नाही, ज्ञानच श्रेष्ठ आहे. मग सोडा ना सगळ्यांनी संन्यास घेऊया. आणि संन्यासाची व्याख्या माऊलींनी केली ती विसरायला जायला पाहिजे आपण. संतांनी संन्यासाची व्याख्या फार वेगळी केलेली आहे. संन्यास म्हणजे काय? पडून राहणं नाही, काम न करणं नाही, फुकट खाणे नाही असं वर्णन त्यामध्ये आहे. तर इथं ज्ञानापेक्षा कर्म निकृष्ट ठरतं म्हणून थोडासा विचार करायला पाहिजे. कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ हे बरोबर आहे. मात्र कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, कारण कर्मानं ज्ञान प्राप्त होत नाही असं सरळ सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ कर्म जे आहे ते त्या ज्ञानापेक्षा कमीच ठरतं आहे, बरोबर आहे. पण ज्ञानापेक्षा कर्म निकृष्ट आहे हे मात्र अर्धसत्य आहे. ज्ञानापेक्षा कर्म कमी दर्जाचं आहे, फालतू आहे, त्याला विचारायचं नाही असं होऊ शकत नाही. कारण ज्ञानाच्या पातळीपर्यंत जायसाठी आपल्याला कर्माचाच वापर करावा लागतो. कितीही म्हटलं कर्मानं मोक्ष नाही तर ते अर्धसत्य ठरतं. जरा धाडसाचं विधान बोलायला लागलोय तरी पण हे अर्धसत्यच ठरतं. कर्मानं मोक्ष नाही, अगदी बरोबर आहे. आता कर्मानं मोक्ष नाही ही गोष्ट कुणाला लागू पडते बघा? ती जन्मातच पुण्य घेऊन आली, असा मागील या जन्मा मुक्त झालो असं ज्ञानदेव हरिपाठामध्ये म्हणतात. मी मुक्त आहे, आलोय काहीतरी याच कारणासाठी. खरंच त्यांच्यासाठी कर्म निकृष्ट ठरलं बघा. पण जे खरोखरच नाम घेतात, ध्यान करतात, तीर्थयात्रा करतात, ग्रंथांचं तत्वचिंतन करतात आणि हळूहळू चित्तशुद्धीद्वारे मोक्षाकडे जातात, यांच्यासाठी कर्म कसं आहे? कर्म हा पाया ठरतो ज्ञानाच्या कळसाचा. ज्ञान जर कळस ठरला त्या मंदिराचा, तर कर्म हा त्या मंदिराचा पायाच ठरतो. म्हणून कर्मयोग निकृष्ट नाही, ते अर्धसत्य आहे असा विचार आपणही केला पाहिजे. असा विचार यामध्ये सुद्धा 3ऱ्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. त्यामुळं अजूनही अर्जुनाला कर्मयोग आणि ज्ञानयोग याचं स्वरूप कळलेलं नाही, नाहीतर तो असा बोलला नसता. मला हिंसादी कर्मामध्ये का टाकता, घोर कर्मामध्ये माझं नियोजन का करता? त्याला जर कळलं असतं ना, दोन्हीचंही कळलं नाही स्वरूप. कर्मयोगही कळला नाही, कशाला कर्मयोग म्हणायचा, आणि ज्ञानयोगही कळलेला नाही. आणि कर्मयोग हा सुद्धा श्रेष्ठच आहे हे भगवंतांनी पटवून दिलेलं आहे. पुढे जाऊन तरी म्हणतात तू कर्मच कर. सरळ म्हणतात ते, उत्तिष्ठ, उठ आणि युद्धाला सुरुवात कर. आता युद्धाला सुरुवात कर म्हणजे कर्म नाही का?
म्हणजे कर्मच कर म्हणतात ते. तू कर्माचाच अधिकार आहे म्हणून त्याही तर म्हणलेलं आहे की ज्ञानापेक्षा कर्म निकृष्ट आहे, कर्म करायला का लावता असा प्रश्न त्याने विचारलेला आहे. त्यामुळे आत्मज्ञानात कर्म करता उरत नाही असं आपण बघितलं. म्हणून कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असं अर्जुनाला वाटलं की वाटतोय त्याला काय ठीक आहे बरं आहे, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून म्हटले होते नित्य सत्वस्थ भव, निर्मम भव, आत्मवान भव आहे बघा श्लोक. किती नंबरचा श्लोक आहे बघायला जायला पाहिजे पाठीमागं दुसऱ्या अध्यायामध्ये. नित्य सत्वस्थ भव, तू तिन्ही गुणांच्या गुणातीत हो, निर्मम भव ममतेच्या पलीकडे जा, आत्मवान भव ज्ञानवान हो असं जे ते म्हणतात. मग गुणाच्या पलीकडे जायचं म्हणजे गुणात राहायचं नाही, गुणानं निर्माण होणारी कर्म करायची नाही असा त्याचा अर्थ त्यानं घेतलेला आहे. वास्तविक तसा अर्थ नाही. म्हणून तो म्हणतो काय की तुम्ही मला जर असं सांगितलं असाल नित्य सत्वस्थ भव, आत्मवान भव, तर पुन्हा मला कर्मण्य अधिकार असतो मा फलेषु कदाचन असं कसं बोलता उलट सुलट. आणि आता म्हणताय परत तुझा कर्माचाच अधिकार आहे, तुला फलासक्तीमध्ये नाही, तू फलासक्ती सोडून कर्म करायला पाहिजे असं का म्हणतात. कारण ज्ञानाची एकदा त्याला वाटते बघा, एकदा ज्ञानाची कास धरली ना की युद्धाची कटकट थांबते. बरं आहे ना, सगळं काहीच करायचं नाही, अंगावर कपणी धारण करायची आणि जंगलामध्ये जायचं आणि ज्ञान प्राप्त करायसाठी फिरतोय असं सांगायचं. हा अर्जुनाच्या डोक्यातला प्रश्न आहे बरं काय. म्हणून तो म्हणतो पण युद्ध कर, पाप लागेल, तू कर्माचा अधिकारी आहेस, तू स्वधर्माचंच पालन कर. आणि स्वधर्माचं पालन म्हणजे युद्ध करणं या गोष्टीचं त्याला वाईट वाटायला लागले. एकदा म्हणताय असं, एकदा म्हणताय तसं, आणि त्यामुळं मला काय कळत नाही. तो युद्धाला घोर कर्म म्हणतो. वास्तविक ते घोर कर्म आहे का? नाही, ते पुण्यकर्म आहे. काय अकीर्तिकरम अर्जुन म्हणलेला आहे की तू जर युद्धात जर नाश झाला तुझा, किंवा कदाचित तुझा मृत्यू आला, तर तुला काय होईल, तर तुला स्वर्गाची द्वारं खुली होतील, जे प्राप्त झाला तर तुला या पृथ्वीचं राज्य मिळेल असं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये. याचा अर्थ ते म्हणतात की तू ह्या युद्धाला मला प्रवृत्त करतोस, ते घोर कर्म आहे. काहीतरी असलं काहीतरी सांग ना, प्रवचन ऐकायला सांग, प्रवचन करायला सांग, ग्रंथ वाचायला सांग, वाचतो. खरं मला म्हणजे त्याला काय वाटतं माहिती आहे काय, प्रवचन ऐकली, प्रवचन केली, जप तप अनुष्ठान केलं की झाला की ज्ञानयोग. किती ज्ञानयोगामध्ये कठीण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे आपल्याला स्थितप्रज्ञांच्या लक्षणावरून कळायला लागतं की ते स्थितप्रज्ञाच्या या स्थितीपर्यंत कसे पोचलेत याचं वर्णन आपण मागच्या वेळा बघितलेलं आहे. त्यामुळे इथं त्याला वाटतं की जप तीर्थयात्रा असलं काहीतरी सांग, उगाच माणसं मारायला कशाला मला सांगतोस, ते घोर कर्म आहे म्हणतोय तो. युद्ध करणं हे घोर कर्म आहे, ते मला सांगू नकोस. हा घोर शब्द त्यामध्ये वापरलेला आहे. म्हणून कर्म हे बंधनात पाडतं हे त्याला माहिती आहे बरं काय. भगवान त्यातून मला सोडवतील असा सुद्धा विश्वास आहे त्याला. त्यात वर्णनमध्ये केलेला आहे तो. त्याला अनग शब्द जो पुढे वापरलेला आहे बघा, निष्पाप आहे तो. त्याला काही प्राप्त करायचं नाही, युद्ध करून सुद्धा त्याला काही मिळवायचं नाही, युद्ध न करता सुद्धा त्याला काही मिळवायचं नाही, इतकी निष्पापता अर्जुनाकडे आहे. म्हणून अर्जुनाला भगवद्गीता सांगितलेली आहे भगवंताने. याचं कारण ते आहे, नंतर इतरांना सांगितली असती. तो पूर्णपणे निष्पाप आहे. आणि त्याचे प्रश्न सुद्धा कसे आहेत बघा, एकदम निष्पापतेतून आलेले आहेत. मनात आलं तो विचारायला चालू करतोय बघा. त्यामुळे त्याला असं ठरवून करत नाही किंवा भगवान श्रीकृष्णाची परीक्षा घेऊया, काय उत्तर देतोय बघूया, असं काही नाही त्याचं. मग मला बंधनात का पाडता असा त्यांचा प्रश्न आहे. की जर भगवान त्यातून सोडवणार आहेत हे त्याला माहीत आहे, तो एकदा सांगायचं म्हणजे बंधनात पाडायचं, आणि नंतर आत्मज्ञान सांगून बंधनातून बाहेर कसं पडायचं याचं मार्गदर्शन करायचं. असं कशाला करताय असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे जणू काय एखाद्या विष चढवायचं एखाद्याला आणि विष मारणारं दुसरं औषध त्याला घालायचं आणि विषातून बाहेर काढायचं, असं करण्यासारखं आहे असं तो अर्जुन स्वतःला म्हणवून घ्यायला लागलाय. आणि भगवान श्रीकृष्णाला सांगतो की चिखलात पाय घालायचा आणि आता धूत बस म्हणायचं, म्हणजे कर्मबंधनात टाकायचं आणि ज्ञानानं त्याला काय करायचं, कर्मबंधन निरसन करायचं. हे कशाला सांगायला नाही, उलटा प्रवास करायला मला, असा त्याचा प्रश्न आहे. मग काहीतरी एक सांग असं त्याला म्हणायचं आहे. तू काहीतरी मला एक सांग असं सांगितलेलं आहे. मग कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ बरोबरच आहे. वास्तविक खरं विचार करा केलं तर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, कारण कर्मानं मोक्ष मिळत नाही, ही गोष्ट बरोबर आहे. उदाहरण जरी आपण घेतलं बघा, एखादा बॉस आहे एखाद्या कंपनीमध्ये, तो शांतपणे बसलेला असतो, फक्त निरीक्षण करत असतो किंवा कॅम्प्युटरवर काम करत असतो. तो आपल्या कॅम्प्युटरवर डोकं घालून बसलेला असतो. दुसरे जी शिपाई मंडळी असतात अगदी घाम्याघूम होऊन काहीतरी कामं करत असतात. या दोघांच्यातलं काम बघितलं तर पगार कोणाला जास्त पाहिजे हा मुद्दा ठरतोयच बघा. पगार वास्तविक शिपायांना द्यायला पाहिजे होतं, पण नाही.
ज्ञान हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असा सिद्धांतच आहे आणि तो सिद्धांत खरा आहे आणि हे पटलेलं आहे. पण तरीसुद्धा प्रेयस आणि श्रेयस जे उपनिषदामध्ये सांगितलेला आहे, हा प्रेयसाचा मार्ग म्हणजे प्रापंचिकांचा कर्मयोग मार्ग आणि श्रेयसांचा मार्ग हा जो आहे संन्यस्त असलेल्या सांख्ययोगी किंवा ज्ञानयोग्यांचा मार्ग असं त्याला म्हणायचं आहे. त्यामुळे जे श्रेयस आहे, जे आत्मकल्याणाचं आहे तेवढंच मला सांग असं तो म्हणा लागला. आता म्हणजे त्याला पटलेलं आहे बरं काय, की भगवंत जे मला सांगतात ते योग्यच असणार आहे, त्याची अजिबात शंका नाही. मात्र म्हणून श्रीगुरूंच्या बोलण्यावरती कधीही शंका घेऊ नये. ते जे मला सांगतात ते माझ्या भल्याचंच सांगतात असं अर्जुनाला जसं वाटायचं तसं आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे. म्हणून कृष्णानं श्रेय म्हणजे ज्ञान मार्ग सांगावा. आता तो काय म्हणतोय, श्रेय म्हणजे कुठला मार्ग, आत्मकल्याण ज्यामध्ये साधलं जातं तोच मार्ग श्रेय आहे. जनरली आपण म्हणतोय अरे पैसा मिळून मिळून काय मरणार, फुकट मरणार आहात, जरा काहीतरी पुण्याचं बघा म्हणजे श्रेयाचं बघा असं सहज बोलताना सुद्धा आपण म्हणत असतो. सारखं प्रिय प्रिय प्रिय, प्रेयस म्हणजे आपल्याला प्रिय आहे तेवढं करत राहणं आणि श्रेय म्हणजे जे खरंच श्रेययुक्त आहे, जे हितकर आहे ते करणं. आता हितकर काय आहे, आत्मकल्याण करून घेणं, मोक्ष प्राप्त करणं हेच हितकर आहे. त्यामुळे धर्म अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ वाया ठरतात. नंतर एकच पुरुषार्थ शिल्लक राहतो, तो म्हणजे परम पुरुषार्थ ज्याला म्हणतात, जो परमार्थ म्हणतात, परमार्थ त्याला मोक्ष म्हटलेला आहे. तोच आत्मकल्याणाचा मार्ग आहे, तोच मला सांगा. मग इतर घोर कर्म कशाला सांगतात, म्हणजे सगळीच काय होईल की त्याच्या दृष्टीनं ज्ञानी माणसाची डोक्यात कल्पना आहे. तो म्हणतो ज्ञानी माणूस म्हणजे जटाधडा वगैरे वाढवायच्या आणि फिरायला लागायचं, कुठेही जायचं. वास्तविक त्याचा जर स्वधर्म बघितला, त्याचा जर स्वभाव जर अर्जुनाचा बघितला तर तो भांडखोर मूळचाच युद्धखोर आहे. त्याला युद्ध नसून चालत नाही. त्याची सगळं जर चरित्र बघितलं, हा ज्यावेळी युद्धाचं कल्पना सांगितली ना त्यावेळी तो 65 वर्षाचा वयाचा होता आणि भगवान श्रीकृष्ण 83 वयाचे होते असं वर्णन वाचताना बघायला मिळालं. तो 65 वर्षाचा होता. याचा अर्थ त्याची इच्छा अशी आहे की आता माझं वय पुढचं टप्प्यातलं आहे, मला श्रेयाचं काहीतरी सांगावं, मला युद्धाचं काय आता सांगू नये. मी जन्मभर युद्ध केलेलं आहे. पण वास्तविक बघायला गेलं तर भगवान श्रीकृष्णांना माहिती आहे याचा स्वभाव कसा आहे तो. कारण प्रत्येक वेळी जिथं जाईल तिथं तिथं त्यानं युद्धच केलेलं आहे, कुठेही जाऊ देतो. म्हणजे जंगलात ज्यावेळी 12 वर्षाचा जो वनवास होता त्यावेळी युद्ध केलेलं आहे. त्यावेळी तरी गप्प बसायला पाहिजे होता, संन्यस्त अवस्था होती, नाही गप्प बसला, त्यावेळी युद्ध केलेलं आहे. नंतर 1 वर्षाचा एकांतवास जो होता, अज्ञातवास, त्या अज्ञातवासात सुद्धा तो उत्तरा किंवा तो विराट राजा यांच्या गायींना सोडवण्यासाठी केलेलं युद्ध सुद्धा जे होतं ब्रह्मंडाचं रूप घेऊन, ते सुद्धा रूपात सुद्धा युद्धच केलं. हा म्हणजे बाईच्या रूपात सुद्धा बसून युद्ध करायचा राहिला नाही. हा संन्यासी कसा होईल हे भगवंतांना माहिती आहे. म्हणून ते संन्यासाचा मार्ग त्याला सांगत नाहीत, फक्त मार्गदर्शन करायला लागलेत. आत्मज्ञानचा मार्ग कसा आहे आणि कर्मयोगाचा मार्ग कसा आहे, त्यातलं श्रेयस्कर त्याच्यासाठी आहे. तुला जे योग्य आहे ते युद्ध करणं योग्य आहे असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तो आता योग्य काय आहे ते मला सांग. दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, थोडक्यात बघूया आपण. व्यामिश्रेणे वाक्येन बुद्धी मोहयसी वमे तद एकम वद निश्चितम येन श्रेयहम आपनुयाम. काय म्हणतो बघा, परस्पर विरोधात अर्थाने मिश्रित झालेल्या वाक्याने माझ्या बुद्धीला जणू भ्रमात पाडित आहेस. मोहयसी वमे असा शब्द वापरला, भ्रमात पाडत आहेस. तरी ज्या योगाने मी श्रेयाला प्राप्त होईल असं कोणतेही एक निश्चित मला सांग. तेच तू वर्णन केलेलं आहे. जे प्रिय आहे ते प्रिय माझ्यासाठी सांगायची काही गरज नाही, कारण भगवंतांनी पूर्वी कामनिक कर्मावर टीका केलेली आहे. त्याला माहिती आहे सकाम कर्म जे आहे त्या सकाम कर्मावरती भगवंतांनी टीका केलेली आहे हे त्याला माहीत आहे. आणि ही टीका कर्मयोगावर नाही तर सकाम कर्मकांडावर आहे हे फक्त त्याला माहीत नाही. त्याला माहीत आहे कर्ममार्गावर मग भगवंतांनी टीका केलेली आहे. हे कर्ममार्ग चुकीचा आहे. मग चुकीचा म्हणजे कोणता, सकाम कर्मकांड चुकीचे आहेत, कर्मयोग चुकीचा नाही. पण ते अर्जुनाला दोन्हीतला फरक कळत नाही. म्हणून म्हणतो व्यामिश्रेणेन वाक्येन, म्हणजे मिश्र वाक्य तुम्ही मोहित करता, मला तुम्ही भ्रमात पाडायला आलाय. हे कुठलं खरं मला कळत नाही. म्हणून कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असे श्रीकृष्ण सांगतात की काय असं त्याला वाटतं. म्हणून तो काय म्हणतो की मी जर आत्मवान मला म्हटला, मला पात्रट समजलं असा, निर्योगक्षम हो म्हणतात, म्हणजे योगाची योगक्षमाची तू काळजी वाहू नकोस असं जरी म्हणता तर तो ज्ञानयोग सांगता. आणि एकदा दुसऱ्या बाजूला म्हणता की तुम्ही युद्ध केलं तर तू बरं आहे,
नाहीतर ते चुकीचं आहे तुझ्या दृष्टीनं. या दोन्हीपैकी कुठलं गोष्ट चांगली आहे ती मला अजून व्यवस्थित सांगा. माऊली त्यावरती भाष्य कसे करतात बघा. खूप ओव्या माऊलीने वापरलेल्या आहेत त्याच्यावरती बघा. देवा तुवाचे ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपागवे विवेकाचे. आता संपलंच म्हणायचं. तुझ्यासारख्या माणसाने जर असं म्हणायचं, सहज मराठी भाषेमध्ये कसं वर्णन केलेलं आहे बघा. तूच जर असे घोटाळ्याचे बोलू लागलास तर आमच्यासारख्या मूर्खाने काय करावे. म्हणजे स्वतःला मूर्ख बनवून घेतात आणि तो श्रीकृष्णाला गुरुच संभवतो असा त्याचा अर्थ निघतो. मगाशी म्हटला लाज वाटत नाही काय, पण आता काय म्हणतो बघा की देवा देवा शब्द वापरला बघा. जसा जनार्दन आणि केशव शब्द वापरलात ना त्या श्लोकामध्ये, त्याऐवजी इकडं देवा शब्द माऊली वापरतात. देवा तुवाचे ऐसे बोलावे, तूच जर असं बोलायला लागलास, असं म्हणजे घोटाळ्याचं. एक आत्मज्ञान श्रेष्ठ आहे म्हणतोस, दुसऱ्याला म्हणतोस कर्मयोग श्रेष्ठ आहे. मला यातलं काही कळत नाही. ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती. नेनती म्हणजे आम्हाला काय कळत नाही, आम्ही अज्ञानी आहोत, नेनते आहोत, जाणते नाही. नेनतेच्या विरोधार्थी जाणते म्हणून नेनती शब्द वापरलेला आहे. नेनती म्हणजे न कळणारे, हिचा अर्थ केला आहे मूर्ख. जे आम्ही मूर्ख आहोत त्या मूर्ख माणसाने काय करावं सांग बघू. आणि आता संपले म्हणू आघवे. उपदेशात जो तुझा उपदेश आहे इथं विचाराचं कामच संपलं असं म्हणायला पाहिजे. आघवे म्हणजे संपूर्ण, सगळं संपूर्ण, पूर्णपणे संपले असेच आता आम्ही म्हणू हो. म्हणजे दुसरं काय म्हणता येईल. तुझ्यासारख्या अगदी श्रेष्ठ दर्जाच्या श्री जगद्गुरूंनी जर असं म्हणावं की हे दोन्ही बरोबर आहेत, तर त्यातलं मी कसं घ्यायचं सांगा. मी मूर्ख आहे, तुम्ही श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात. तुमच्या उपदेशात मात्र विचाराचं काही दिसतच नाही. तुम्ही भलतेच विचार मला सांगायला लागला असं तो बोलतो. हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशो तो कैसा. जरी हा तुझा हितोपदेश असेल तर यापेक्षा वेडेपणा म्हणजे कसला असतो तरी सांग. मग म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, तू वेडेपणाच सांगायला लागलास. ह्याला उपदेश कशाला म्हणायचा. अपभ्रंशू म्हणजे वेडेपणा आहे. तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्ही दिवसा आत्मबोधाचा. आता आत्मज्ञानाची इच्छा चांगलीच पूर्ण झाली म्हणायची. म्हणजे आत्मज्ञानाची तुम्ही वाटच लावली असं म्हटलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. काय वा आत्मज्ञान आता तुम्ही संपवलंच, विचारच केला नाही आत्मज्ञानाचा असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून तो म्हणाला आत्मबोधाचा पुरला आम्ही दिवसा. दिवसा शब्दाचा अर्थ आहे इच्छा आमची पूर्ण झाली. दिवसा शब्दाचा अर्थ आहे आत्मिक आतली जी इच्छा असते त्याला दिवसा शब्द वापरला. म्हणून आता पुरला पूर्ण झाला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. दृष्टांत बघा. वैद्य पथ्य वारुणी जाय मग जरी आपणची विष सोय तरी रोगी या कैशीने जे सांगे. मग फार सुंदर दृष्टांत देतात बघा. जर वैद्याने सांगितलं ह्याला अन्न घेणं, रोग्याला हे अन्न देऊ नका बरं काय, अन्न दिलं तरी याच्यासाठी विष आहे, ह्याला देऊ नका अन्न असं रोग्याने समजा सांगितलं, स्वतः सांगितलं. आणि वैद्य जर निर्बंध घालून गेला आणि तोच वैद्य त्या रोग्याला जर विष घालू लागला तर तो रोगी जगेल कसा सांगा बरं. म्हणजे उदाहरणार्थ बघा वर्णन काय करता. अन्न देऊ नका म्हणजे याला ज्ञानाची भाषा सांगू नका, याला कर्मयोगच शिकवा, कर्मण्य अधिकार असतो. हे काय करा, अन्न देऊ नका म्हणजे आत्मज्ञान सांगू नका, अन्न देऊ नका म्हणजे ज्ञान सांगू नका, कारण ज्ञानाचा तो अधिकारी नाही. आणि पुढे काय म्हणतात, वैद्य नंतर काय करतो, निर्बंध घालून गेला आणि तोच वैद्य त्या रोग्याला विष घालू लागला म्हणजे परत आणि ज्ञानाची भाषा सांगितलेली आहे. एकदा म्हणायचं ज्ञान सांगण्याचा तो पात्रतेचा नाहीस, तू युद्ध कर. आणि दुसऱ्यांदा म्हणायचं आता तुला ज्ञान पण मी सांगतो बघ, हे ज्ञान तू ऐक आणि तू आत्मवान भव, तू निर्योगेशम भव, तू आणखीन असं सगळं, हे सगळं जर सांगायला लागलास एकदा द्यायचं म्हणायचं, अन्न टाकणं घेणं हे विष आहे म्हणायचं आणि आपणच विष द्यायचं. म्हणजे तुझ्या ह्या व्यामिश्रेनं वाक्य नाही, म्हणजे मिश्र वाक्य आहे ते वाक्य तू बोलू नकोस. जैसे आंधळे सुईचे वाटा का माजवंदीचे मरकटा. दुसरा दृष्टांत बघा. एखादा आंधळा आहे, त्या आंधळ्याला काय केलेलं आहे, आड मार्गाला लावावे किंवा माकडाला मादक पेय पिण्यास द्यावं. माकड जादूगर आहे ते चंचल आहे, अशा चंचल मूर्ख नेहमी विक्षेप असलेल्या माकडाला जर मादक पेय जर दिलं तर त्याची अवस्था काय होईल, तशी माझी अवस्था झालेली आहे. मी मुळातच अशा वेगळ्या विचित्र स्वभावाचा आहे, संवेदनशील आहे आणि मला तू दोन मार्गाने मार्गदर्शन करतोस, त्यामुळं मला काही कळत नाही. त्याप्रमाणे तुझा उपदेश आम्हा अज्ञजनांना चांगलाच लाभला. तैसा उपदेश हा गोमोठा ओढवला आम्हा. उपदेश म्हणजे तो विडंबन करायला आहे बरं काय. तुम्ही जे उपदेश म्हणतात ह्याला का उपदेश म्हणायचा का, असं आहे म्हटलेलं आहे. ते फार शाना लागलास असं आपण म्हणत नाही का, फार शान्यात जावा, फार शान्यात
म्हणजे त्यांना वेडा आहे असं म्हणायचं असतं ना आपल्याला, तसा तो म्हणतोय बरं काय. हा तुमचा उपदेश आहे ना गोमटा, हा आमचा आता आमच्या अंगावरच आला म्हणायचा, म्हणजे तुझं मार्गदर्शन चुकीचं झालंय असा त्याचा अर्थ आहे. मी आधीच काय नेणे वरी कवयलो मोयेने, श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझं, मला अगोदरच काय कळत नव्हतं, अगदीच त्यानं कबूल केलेला आहे. ज्यावेळी युद्धामध्ये मध्यरथ स्थापिला त्यानं रथ आणून भगवान श्रीकृष्णाने ठेवला आणि त्याला स्वजनांचं दर्शन झालं, त्यावेळीच तो भांबावून गेला, मोहग्रस्त झालेला आहे, आसक्तीने वेढलेला आहे, रथ टाकून खाली उतरलेला आहे, रडायला लागलेला आहे हुमसून हुमसून. या सगळ्या गोष्टी तो म्हणतो मी आधीच काय नेणे, मी अगोदरच मला यातलं काय कळत नव्हतं, याशिवाय कर्तव्याविषयीच्या भ्रमाने मला ग्रासले, याकरता कृष्णा मी तुला तो प्रश्न विचारला होता की यत श्रेया शानिश्चितम, काय म्हणलेलं आहे की गृहीतन्मे, असा प्रश्न विचारलेला होता. कार्पण्य दोषापहतच मी असा दोषाने युक्त झालेलो आहोत, धर्म सम्मूढ चेता झालेला आहे, म्हणूनच तुला सांगितलं होतं ना, पण तू उलटच केलंस, चांगलं सांगितलंच नाहीस मला, दोन्ही प्रकारानं सांगायला लागलास आणि मागचा मोह होता तू घालवायचा राहिलाच आणि दुसऱ्या मोहात मला टाकायला लागलास तू, कारण तुला मला काही कळते. आधीच काय नेणे या शब्दाचा अर्थ तो आहे बरं काय. आधीच म्हणजे अगोदर त्याची अवस्था जी होती ती न कळण्याचीच होती, ती त्यानं कबूल केलेली होती. वरी कवयलो मोह येणे, आता अगोदरच मला मोह होता, आता तुझ्या प्रश्नामुळं अधिक मोह वाढला. श्रीकृष्णा विवेक या कारणे पुसिला तुझं, तो तुझी आई एक एक नवावी, येते उपदेशा माझी गोवावी, तरी अनुसरल्या काही ऐसे की जे, पण तुझी एक एक नवलाईच आहे, या उपदेशात जर गुंतागुंत दिसते, आम्ही तुझ्या मागे लागल्यावर तू असे करावे काय, आम्ही तुझी पाठलाग केलेला आहे, तू म्हणतोस तसं आम्ही करतो, तर तुनं असा उलटा सुलटा उपदेश आम्हाला का करावास, करायला नको पाहिजेस, असं त्याचं मत आहे. वास्तविक तो पूर्णपणे चुकीचं बोलतो, अजूनही भ्रमात आहे, अजूनही मोहात आहे. मोहाचं स्वरूप बदललंय अर्जुनाच्या फक्त. वरती अगोदर स्वजनाचा मोह होता, आता त्याला ज्ञान आणि अज्ञान याबद्दल मुख्य कोणतं आहे, त्यातला भ्रम कोणता आहे ते कळणं झालेला. म्हणजे दोन्हीपैकी काय काय दोन संवादी विसंवादी जे भ्रम सांगितले त्यापैकी नेमकं मला काय झालं त्यालाच कळणं झालं, त्याला ज्ञान आणि कर्म यातला फरक कळणं झाला, म्हणून तो अडचणीत आहे, म्हणून तो प्रश्न विचारायला आहे. अजूनही त्याचे प्रश्न आहेत, अजूनही त्यांचं बोलणं आहे. वेळ आता संपलेला आहे, म्हणून आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.